अधिवेशनात नाना पटोले यांनी आशा वर्कर्सचा प्रश्न उपस्थित केला। आशा वर्कर्सच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नसल्याचं पटोले म्हणतात। त्यावर आबिटकरांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। हे सरकार लाडक्या बहिणी निवडून आलं असं म्हणणारे हे सरकार या आशा वर्करच्या काही गुलाबी साड्या घालतात बरं। आशा वर्कर गुलाबी जॅकेट अध्यक्ष महाराज, या लाडक्या बहिणीच्या भरोश्यावर निवडून आलेलं हे सरकार आता ज्या पद्धतीनं आशा वर्कर असेल, गटप्रवर्तक असेल, बसून बोलू नका, गटप्रवर्तक असेल, या सगळ्या याच्यामध्ये यांनी मानधन न देणं, त्यांच्या मागण्या अनेकदा आपण पाहतोय की भर पावसात आणि पावसाळी अधिवेशनामध्ये आशा वर्कर असेल, गटप्रवर्तक असेल, अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, यांचे मोठे मोठे मोर्चे आपण पाहतो आणि चिखलात ते लोक राहतात आणि आपण सरकार म्हणून त्यांना बोलवतो, आश्वासन देऊन त्यांना या ठिकाणातून जायला सांगतो, पण त्यांचे दर महिन्याचे पैसे सुद्धा आपण देत नाही। ही गंभीर बाब या माध्यमातून लक्षात आलेली आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या आशा वर्कर आणि गटप्रवर्तक या आमच्या भगिनींची किती परीक्षा आपण बघणार? त्यांना दर महिन्याला आपण पैसे देणार का? त्यांना आशा वर्कर कर्मचाऱ्यांना जवळपास 24,000 रुपये आणि गटप्रवर्तक यांना 34,000 रुपये महिन्याचं मानधन देण्याच्या बाबतचं त्यांची मागणी होती। त्या मागणीबद्दलही आपली भूमिका काय ते स्पष्ट करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।